राम राम राम। अखिल गुणनिधान सच्चिदानंद घन करुणा वरुणालय भक्तवत्सल भगवान श्री पांडुरंगाच्या चरणावर मनपूर्वक साष्टांग अभिवादन करू। आद्याचार्यांपासून अस्मदाचार्यांपर्यंत सकल संत आचार्य वृंदांना साष्टांग अभिवादन करून पहाटेच्या पवित्र प्रहरामध्ये उपस्थित सर्व भाविकांबद्दल सद्भाव प्रकट करून चातुर्मास निमित्त पहाटेच्या मुक्त चिंतनामध्ये वारीतून चालू असलेल्या विषयाची एक उपशाखा वासनेच्या 4 स्रोतापैकी पाप हा वासनेचा एक स्रोत आहे आणि जीवनात निष्पापता होणं हे आवश्यक आहे। याकरता पाप या विषयाचं चिंतन निळोबरायांच्या अभंगातून आपण पाहतो। पापतया नाव परदारागमन, पापते परधन अपहार, पापतेची निंदा परपीडा द्वेष, पापतेचे उपहास पुढीलांचे, पापतेची जीवी विषयाची आसक्ती, पाप अभक्ती कुळाचारी, निळा म्हणे पाप मुख्यतेची साचे, नावडे देवाचे नाममुखी। 9 प्रकारच्या पाप संकेताचा विस्तार या ठिकाणी आला। कधीकधी संत सूत्रबद्ध बोलतात, कधी विस्ताराने बोलतात। महाराज तर एका अनिती शब्दाचा संकेत करतात। ज्याला भगवत प्रीती पाहिजे त्याला नीती आवश्यक, आणि नीती या एका संकेतात शास्त्रशुद्ध पुण्य आणि अनिती या एका संकेतात शास्त्रसंकेती पाप येतं। तर जीवनात प्रीती पाहिजे असेल तर नीतीची बैठक आवश्यक आहे। नीती म्हणजेच शास्त्रशुद्ध सदाचार आणि अनिती म्हणजे अशास्त्रीय स्वैराचारी वागणं। तर स्वैराचारामधल्या विभागांमध्ये या एक शाखा कशा तोडून ते स्वैराचाराचं झाड मोकळं करायचं, त्याच्या या 9 शाखीय विचाराचा विचार या ठिकाणी आहे। त्यापैकी आपण परदारा गमन, काल गमन या विषयावर थोडं जास्त बोललो आपण। दाराचिंतन, परदाराचिंतन, परदारागमन असे 3 टप्पे पडतात। एकांती लोकांती स्त्रियाशी भाषण प्राण गेल्या जाण करू नये, दाराचिंतनच नको, आणि परदारात नकोच नको व्यभिचार, आणि त्यामध्ये सुद्धा परदारा चिंतनात परदारा गमन तर अजिबात कुठल्याही परिस्थितीत होऊ देता कामा नये, असा विभाग आपण काल पाहिला। आता कलियुगामध्ये स्त्रीच्या खालोखाल मायेनं जीवाना जे आसक्त केले ते धनानं। सामान्य ते सामान्य जीवांपासून या धनानं आकृष्ट केलं आहे। कलियुगामध्ये अर्थप्रधान अर्थव्यवस्थेमध्ये या धनाने सगळ्याला असं आवळून ठेवलं आहे। संसारिक, असंसारिक, परमार्थिक हे सगळे मंडळी धनानं, या सगळ्या मंडळीमध्ये आपण सोडून सगळे नाही, आपण सगळे त्याच्यात आहोत। लोक आपल्या स्वतःला वगळून ऐकत असतात नेहमी। चिंतन करताना आपल्याला स्वतःला वगळून ऐकू नका, आपण सगळे त्या चक्रामध्ये आहोत। काही त्याचं समर्थन करतील, माझ्यासारखा मनुष्य
पण धनसंपर्क सुटला नाही. वास्तविक संन्यासाचा 100% धनसंपर्क सुटायला पाहिजे. भले मी त्याचं समर्थन करत असेल की देहाची परिस्थिती वस्तू व्यक्ती पदार्थाच्या अधीन, व्यवस्थेच्या अधीन असल्यामुळं तत्वतः धनसंपर्क सोडण्याचा खूप मोठा प्रयत्न केला आहे. तपशिलातून धनसंपर्क अप्रत्यक्ष जिवंत आहे आणि त्यामुळं मी आपल्याला नुसतं तुमच्यासहित नाही, माझ्यासहित मी आपल्याला हे बोलतो आहे की या धनाने सगळा फासा आवळून ठेवलेला आहे. तेव्हा पाप ते परधन अपहार, जसं तिथं गमन शब्दाचा जास्त विरोध आहे तसं इथं अपहार शब्दाचा जास्त विरोध. तिथं आम्ही पास आहे, अपहार नाही. धनसंबंध सुटावा, जसं दारा संबंध सुटावा, दारा चिंतन सुटावं, याच्यामध्ये पुष्कळ मार्ग आहेत. पण धनसंबंध सुटावा, काही प्रारब्धांश, देहाची दुर्बलता, रोग, याची अनेक कारणं असतील, सवयी पराधीनता, चांगल्याच्या सुद्धा वासनेरूपात परिणित होत असतं. आपण कालच्या अभंगात पाहिलं वासनेच्या प्रकारामध्ये. क्षणिक निश्चिंत ही सुद्धा वासना आहे. क्षणिक निश्चिंतता ही सापेक्षात सत्वगुणाचं चांगलं फळ आहे, पण तरीसुद्धा क्षणिक असेल तर ते वासना आहे, फक्त सात्विक वासना. तर तसं दारा वासना सुटणं एक वेळ शरीर क्षीणतेनं, विवेकानं आहे, थोडं साध्य होतं. काही अँगलनं लोभाचे दोष, काही अँगलनं कामाचे दोष. आम्ही या त्रिविधम नरकस्येदम द्वारम नाशर्मात्मना या श्लोकावर चिंतन करत असताना या 3 प्रधान विकारांचं वेगवेगळ्या अँगलनं विचार सांगत असतो. जसं कामामध्ये उभयाकर्षण आहे, कामातून बाजूला व्हायला सत्वगुणाच्या बाबतीत अप्रतिष्ठा हा थोडा मदत मिळते. कामाला अप्रतिष्ठा आहे, लोभाला अप्रतिष्ठा नाही, प्रतिष्ठा आहे. हा एक मोठा अडचणीचा भाग आहे. त्यामुळं लोभ सुटत नाही. साधारण परमार्थिक माणसाला त्याच्या समाजाकडून त्याच्या कामीपणाची बदनामी होते, अप्रतिष्ठा होते. पण लोभ संग्रहामध्ये अप्रतिष्ठा नाही, प्रतिष्ठा होते. वेगळ्या आवरणाखाली का होईना आज कलियुगामध्ये आमच्यासारखे अनेक साधू संन्यासी करोडो रुपयाचा संपर्क ठेवून सुद्धा तितकी अप्रतिष्ठा त्यांची होत नाही. एखाद्या साधूबरोबर जर एखादी स्त्री अव्यवहार करताना किंवा साधं लौकिकीदृष्ट्या सुद्धा नियम सोडून वागताना दिसली तर त्याची अप्रतिष्ठा होते. पण शक्ती प्रदर्शनामध्ये आज सगळ्या साधुसंतांमध्ये अर्थाच्या आधारानंच ओढ आहे सगळा. जसं राजकारणी लोकात शक्ती प्रदर्शनामुळं लोभाला दाबलं जातं, लोभाची प्रतिष्ठा, लोभ असून सुद्धा एक शब्द कोणी बोलू शकत नाही. आतल्या दबक्या आवाजात सगळ्यांना माहिती असतं की एखाद्या पुढाऱ्याजवळ व्यापाऱ्यांपेक्षाही खूप काळा पैसा आहे, पण त्याची अनेक कामं चालू असतात आणि त्यामुळं
बाहेर उघड कोणी त्याच्याविषयी बोलत नाही, त्याला अगदी जाणता राजा म्हणून पदवी देऊन टाकतात. दबक्या आवाजात सगळं माहिती असतं, त्याचं पाप, त्याचा पैसा, हे सगळं माहिती असतं, पण अप्रतिष्ठा होत नाही म्हणून तो त्या चक्रातून सुटत नाही. ही जशी राजकीय पुढाऱ्यांच्या बाबतीत घटना आहे, तसं सामाजिक नेतृत्व असणाऱ्या या मोठ्या मोठ्या महाराजांच्या बाबतीत सुद्धा असं आहे. हे खरं प्रगट करणं तर सख्यायला लागेल, पण जे आहे ते सत्य आहे. विद्यार्थ्यांना जर 10-5 वेळा खाऊ घातलं, त्यांच्याकरता कपडे लत्ते केले, तर त्यांनी तो सगळा पैसा कुठून आणला हे विद्यार्थी पाहू शकत नाही, त्यांचा अधिकार पण नाही. ते त्याचा उदो करतात, करू शकतात. हे सगळं बोलण्याचं, स्पष्ट बोलण्याचं कारण पापाने सगळ्यांना, लोभरूपी पापानं सगळ्यांना गुंढाळलेलं आहे. ही सत्य वस्तुस्थिती आहे. हा लोभ मोठा विचित्र आहे. म्हणून सर्व विकारात श्रेष्ठ आधी नंबर लावलाय कामाचा, पण पापवृद्धी करायला अनर्थ निर्माण करणारा अर्थ आहे. नाथाने येथे पंचदशा अनर्थ हा शब्द पापाच्या, या लोभाच्या बाबतीत वापरलेला आहे एकनाथी भागवतामध्ये. तर पापांचं झाड वाढवायला मुख्य कारण पैसा. एक अंतर्गत आणि एक बहिर्गत. तर अंतर्गत आहे काम वासना आणि बहिर्गत पाप, लोभ. म्हणून खेडेगावी म्हणीमध्ये म्हणतात की लोभ हा पापाचा बाप आहे, असं आहे. तर लोभ हा पापाचा बाप आहे असं म्हटलेलं आहे. तर या काम आणि लोभ, तिसरा क्रोध आहे. पण या क्रोधाचं काय आहे, या पापाचा अजून एक दुसरा दोष आहे. काम आणि क्रोध काळदृष्ट्या जास्त काळ शरीरात राहत नाही. काम आणि क्रोध. पण लोभ जास्त काळ राहणारा विकार आहे. अगदी वर्ष 6 महिन्याच्या पोराला कळायला लागल्यापासून पैसा आवळून धरतो, तेव्हापासून तर पार तिरडीवर जाईपर्यंत हा लोभ माणसाला सुटत नाही. तर जास्त काळ शरीरात राहणारा हा विकार आहे. कामामध्ये माणूस क्षीण होतो, लोभाची वृद्धी वाढत जाते. वय वाढल्यावर कामदृष्ट्या क्षीण होतो. आतून मन लेव्हलवर जरी तो कामीच राहिला, ज्याने आयुष्यभर काम, मग अशा माणसाच्या त्या कृतीला म्हातारचळ म्हणतात. पण त्याच्यातलं काम समूळ जात नाही, पण फार काळ तो शरीरदृष्ट्या कामाच्या बाबतीत दुर्बल ठरू शकतो. आणि त्यामुळं काम लोभापेक्षा कमी काळ शरीरात राहतो. वयात येण्याच्या काळापर्यंत काम तुमच्या जोर करत नाही, म्हणजे लहानपणी कमी काही काळ तो तुम्हाला त्रास देत नाही, म्हातारपणी काही काळ त्रास देत नाही, मधल्या काळात तो त्रास. पण लोभ मात्र अगदी त्या पोराला खाऊ कळायला लागल्यापासून किंवा पैशाने गोळ्या आणतात हे कळायला लागल्यापासून तो पैसा तो आवळून धरतो. पैसा जमा करण्याची त्याची इच्छा असते, सापडले तर ठेवतो, पाहुण्याने दिले तर हातात घेतो. माझे पैसे आहेत सांभाळून ठेवायला सांगतो. हे सगळं जे असतं, तर तिथपासून तर पार म्हातारपणापर्यंत म्हणजे जास्त काळ राहणारा हा विकार आहे, हे लक्षात घ्या. दुसरी गोष्ट, पापाच्या अनेक स्वैराचाराला निमित्त असणारा हा पैसा आहे. म्हणून कलियुगात अर्थप्रधान अर्थव्यवस्था जे म्हणतात, काही दोष आपण अर्थाशिवाय करूच शकत नाही, असं आहे.
इच्छा असणं. आमच्या त्या रामायणामध्ये पतिव्रतेचे 4 प्रकार केलेत. तर त्यामध्ये 3रा प्रकार जो सांगितला आहे, अवसर न मिळाल्यामुळं जी पतिव्रता राहिली, संधी न मिळाल्यामुळं तिला 3ऱ्या प्रकारात टाकलं. पैसा कधी कधी व्यभिचाराला संधी मिळू देत नाही. बिना पैशाचा अर्थाची एकमेकाची उपलब्धी असल्याशिवाय काही प्रकारचा व्यभिचार हा होत नाही. म्हणजे त्या व्यभिचाराचं सहाय्यक महत्त्वाचं अंग पैसा होतं असं आहे. दारू प्यायचे, खिशात खूप पैसा नसेल काय पितो दारू, पुष्कळ पाप आहे. पण काही लोकांना प्यावं वाटत नाही का, लहान पोरांना विड्या प्यावं वाटत नाही का, खिशात पैसा नसतो तोपर्यंत नाही. आणि मग ते चोरून पैशातून विड्या पितात, सिगरेटी ओढतात. सगळ्या पापाचं उद्गम पैसा. म्हणून लोभाला पापाचा बाप म्हटलं आहे. म्हणून जितका विचार या कामविकाराचा आहे तितकाच विचार या लोभाचा सुद्धा करायला पाहिजे. अतिशय जखडून ठेवणारा जर काही असेल तर तो काम आहे. लग्नाची बीडी पडल्यावर जातच नाही म्हणून सगळे व्यवहारी माणसं त्या बाबतीत सावध असतात. जर पोराला थोडा परमार्थाचा नाद लागला तर पहिलं त्याला अडकवून द्या म्हणतात. त्याच्या पायात बेडी अडकली की तो आपोआप अडकतो. म्हणून या कामविकाराच्या बाबतीत हे शस्त्र माणसाला संसारात अडकून ठेवण्याचं, वर्षानुवर्ष अडकून ठेवण्याचं एक साधन आहे. आयत्या वेळेला झटका विकाराचा जर लोभाचा झटका देऊ शकतो तितक्या लवकर कामाचा झटका नाही देत आहेत. सगळे लोक त्याला बांधण करतात. तुझं कर्तव्य आहे तू आता हे सोडून चालला नामकं. अटकवता नाही पहिल्यांदा त्याला बरोबर अडकवतात आणि पुन्हा सोडायच्या वेळेला त्याला त्या मुद्द्यावर अडकवत राहतात. आणि म्हणून अटकून ठेवायला पापाची विस्तार वाढायला कारण आहे लोभ, आणि पापात अटकून ठेवायला प्रधान आहे काम असं आहे. तेव्हा हे वेगवेगळे अँगल लक्षात घ्या विकारांचे. या ठिकाणी 2ऱ्या नंबरला उत्तरार्धात आले पापचे परधन अपहार. ही सवय फार वाईट. पापपूर्ती करता कष्टाने पैसे मिळवणाऱ्याला तरी खर्च करताना विचार होतो, पण अपहार पद्धतीनं फुकटचा पैसा मिळाल्यावर व्यभिचार दोष करायला काही वाटत नाही. पेपरला नेहमी बातम्या येतात वेगवेगळ्या रूपाच्या. तेव्हा तो कोणता फार मोठं प्रकरण पूर्वी झालं होतं स्टॅम्पचं ह्याच्यावर, तेलगी. तर त्याच्या काही घटना आल्या होत्या. त्याचा फुकट पैसा आल्यावर त्याने कसा उधळला, पेपरला सगळ्या माहिती येतात. तर अपहार शब्दाच्या जोराकरता बोलतोय मी. कष्टात आलेला पैसा तितका पापाभिमुख करत नाही, शास्त्रानुसार आलेला तर अजून कमी पापाभिमुख करतो. कष्ट आहेत पण शास्त्रानुसार नाही, शास्त्रानुसारही आहे आणि कष्ट आहे. असा आलेल्या पैशाच्या शाखा कमी पापाभिमुक्तेच्या, पण फुकटच्या पैशाच्या शाखा ज्या आहेत ते जास्त आहेत. अधुपरी ज्या वेळेला पैसा येतो तर त्याच्यातून ही पापाचे कोंब फारून बाहेर पडतात असं आहे. बिना कष्टाचा पैसा जेव्हा हातात येतो त्यावेळेला त्या पापात खर्च करताना त्याला काही वाटत नाही फुकटचा आलेला. किंबहुना तो अनितीचा पैसा पाप करण्याकडं उलट आतपासून प्रवृत्त करतो. म्हणून येते 15 अनर्थ हा विषय नाथाने दिला. म्हणून शास्त्रानुसार कष्टानं पैसा कमावणं हा तितका नुकसान करत नाही. जसं शास्त्रानुसारनी काम हा शुद्ध सत्वगुण समुद्भव असल्यामुळं तो भगवान म्हणतात माझी विभूती आहे. धर्मा अविरुद्धो भूतेषु कामोस्मी भरतर्षभ.
तसं शास्त्रानुशासनी आलेला पैसा स्वतः भगवंताच्या पत्नीलाच पैसाच लक्ष्मी म्हटलेला आहे. पैसा आणि लक्ष्मी एकाच पदार्थाचे दोन नाव आहेत. मग तिचे प्रकार पाडले, अलक्ष्मी, लक्ष्मी, महालक्ष्मी. अलक्ष्मी रडवूनच बाहेर पडते. नीतीचं अधिष्ठान नसणारी लक्ष्मी चंचल बनवते आणि महालक्ष्मी तुम्हाला शांती देते. जर ती शांती देत असेल तर ती भगवत विभूती आहे. म्हणून काम आणि लोभाचं विकारातही नाव आहे आणि पुरुषार्थातही नाव आहे, हे लक्षात घ्या. अर्थ पुरुषार्थ पण आहे, काम पुरुषार्थ पण आहे, आणि काम विकार पण आहे, आणि अर्थ विकार पण आहे. मग तो विकार केव्हा आणि पुरुषार्थ केव्हा? शास्त्रानुशासनी झालं की तो पुरुषार्थ होतो, आणि मनमाने रजोगुण समुद्भव झाला की तो विकार होतो, हे लक्षात घ्या. एकाच अर्थ आणि काम या दोनच विभागाला पुरुषार्थात या यादीत नाव दिलं आहे आणि विकाराच्या यादीत नाव दिलं आहे. आणि म्हणून पहिला टप्पा तो विकार राहणार नाही याची काळजी घेणं, आणि अपहाराने तो विकारात विशेष गती घेतो. म्हणून संतांच्या शब्दामधलं एक एक अक्षर महत्त्वाचं आहे. पापते परधन अपहार, दोन्ही शब्द महत्त्वाचे. धन, परधन आणि अपहार. जसं आपण कामाच्या बाबतीत चिंतन केलं ना 3 टप्प्यामध्ये, दारा चिंतन, परदारा चिंतन आणि परदारा गमन, असे 3 टप्पे. तसं धन, परधन आणि अपहार असे 3 टप्पे. जेव्हा नीतीनं मिळतं तेव्हा ते तुमच्या मालकीचं जे धन आहे ते प्रारब्धाचं भगवत जगतातल्या वस्तुव्यक्ती पदार्थ परिस्थिती निर्माण करण्याचं एक कारण आहे. त्याचं शास्त्र सुटलं, नीतीच्या विरुद्ध धन आलं की ते परधन झालं. परधनाची फार सूक्ष्म व्याख्या आमच्या भागवतकारामध्ये प्रल्हादाच्या स्तुतीत आलेली आहे. प्रल्हादाने स्तुती करताना एक असं वाक्य उच्चारलं आहे, किती सावध राहावं. फक्त पैसा रूपातच परधन असतं असं नाही. धन शब्द फार व्यापक आहे. गोकुळच्या काळामध्ये गायींना सुद्धा गोधने शब्द वापरला आहे. गोधन, गोधने चारावया जातो शारंगपाणी. पूर्वी श्रीमंती एक काळ गोधनावर मोजली जात होती. धान्याला सुद्धा धनत्व येतं. म्हणून धन शब्दाचा अर्थ ज्या वस्तूनं आदान प्रदान केलं जातं त्या सगळ्या वस्तू, ज्याला किंमत असते ती सगळी वस्तू. सोन्याचा शिक्का नोटेसारखा नाही, पण त्याला किंमत आहे धन म्हणून. धनगरांच्या असणाऱ्या मेंढ्या हे त्यांचं धन आहे, शेतकऱ्यांच्या असणाऱ्या गोधन हे त्यांचं धन आहे. मग या सगळ्यामध्ये परधन शब्द विस्तारणार आहे, फक्त एकट्या पैशामध्ये नाही. नाहीतर वकिली पद्धतीमध्ये तो सुटू शकतो, मी त्याचे पैसे नाही चोरले, मी त्याच्या वस्तू चोरल्या, पण त्याच्या मालकीच्या वस्तू या त्याचं धन परधन झालं. मेंढ्यांची चोरी केली तर एक एक मेंढ्या आज 1000 रुपये देते, मग ती मेंढ्या धन नाही झालं का? धनच झालं. धनात त्याला परिणित करावं लागलं एवढंच, पण त्याला मूळ त्याचं मूल्य धनातच आहे. धान्याचं मूल्य धनातच आहे. पशुधन शब्द वापरतो, लक्षात घ्या. नुसतं गायच नाही, पशुधन असं शब्द. लोक बैल चोरून नेतात, शेळ्या चोरून नेतात, मग हे काय वस्तुरूपाचं धनच चोरतात, ते परधनच झालं.
खिशातून फक्त नोटा काढल्या तरच ते परधन झालं असं नाही. ज्याचं मूल्य होतं ते सगळं परधन आहे, हे लक्षात घ्या. मूल्य होतं आणि जे आपलं नाही अशी वस्तू, व्यक्ती, पदार्थ सगळी परधन आहे. आपलेपणाचा शिक्काही धनानं दिला आणि परधनाचा शिक्काही त्या वस्तू, व्यक्ती, पदार्थाच्या शास्त्रविरुद्ध पद्धतीनं जर त्याच्यावर मालकी गाजवली तर ते परधन झालं. मग शास्त्रविरुद्ध मालकी संपत्तीची, कोणत्याही रूपाच्या संपत्तीची, हे परधन आहे. जे शास्त्रानं आपलं म्हणलं जात नाही याच्यामध्ये सुद्धा लक्षात घ्या, कायदा आणि शास्त्र यामध्ये शास्त्र श्रेष्ठ आहे आध्यात्मिक. कायद्यानं आपली असणारी वस्तूसुद्धा परधन होते. 4 भावांमध्ये कारभार करताना मोठ्या भावाच्या नावावर जमिनी घेतल्या. प्रत्यक्ष धाकटे भाऊ मागायला गेले तर कायदा काय दाखवेल? मोठ्या भावाचे कायदा म्हणणार नाही ते सगळ्यांचे, कंटेच्या नावावर घेतले गेले तर कायदा खरी मालकी सिद्ध करू शकत नाही आणि शास्त्र नियम हे खरी मालकी सिद्ध करतात, हे आपण लक्षात घ्या. म्हणून परधनाचं मीटर हे कायदा नाही, हे आपण पहिल्यांदा लक्षात घ्या. कायदा कधी कधी परधनाला समर्थन देतो. धर्माचा कायदा त्याला नीती म्हणतात. नीती आणि अनीती हा जो तुमचा सरकारी कायदा आहे ना, हा कायदा योग्य नीती अनीतीचं निवड करू शकत नाही. आमच्याकडे न्यायाधीश होते, त्यांचा आमचा परिचय होता. ते पारमार्थिक होते, प्रवचन वगैरे करायचे. तेव्हा ते एकदा माझ्याशी चर्चा करता करता काय म्हणाले की म्हणे आमची न्यायाधीशी पदवी ही खरं म्हणजे न्यायाधीश नाही आहे. धर्मदृष्ट्या न्याय देण्याचं आमच्याच्याने होत नाही, आम्ही कायदाधीश आहोत, असं त्यांनी स्पष्ट शब्दात आहे. परमार्थिक चर्चा करताना ते म्हणे आम्ही न्यायाधीश नाही, आम्ही कायदाधीश आहोत. कधी कधी आम्हाला कळतं आतून की यांनी खून केला नाही, पण आम्हाला कागदपत्रावरून न्याय द्यावा लागतो, मनातलं वाटून आम्हाला त्या पद्धतीनं न्याय देता येत नाही. म्हणून आम्ही कायदाधीश आहोत, आम्ही न्यायाधीश नाही. आम्हाला कलमाची वाटचाल मिळाल्याशिवाय मनात आलेला न्यायसुद्धा देता येत नाही. वास्तविक कळत असतं ह्याच्यात खरा चूक कोण आहे, खरं बरोबर कोणाचं आहे. इतक्या केस हाताळलेल्या असतात, ही क्रिटिकल कोण कोणावर कसे आरोप करतो, कोण कोणावर कशा उभा करतो केस, हे सगळं आम्हाला वरून कळतं. पण न्याय देताना आम्हाला कोणत्या कलमाखाली न्याय दिलाय सांगावं लागतं. आणि ते जर कायदेशीर कागदपत्रामध्ये आम्हाला जर सापडलं नाही तर आत वाटून सुद्धा आम्ही खरा न्याय देऊ शकत नाही. म्हणून आम्ही न्यायाधीश नाही. अशी परमार्थाची जेव्हा आमची एकमेकाची चर्चा झाली, जीवनात 2-3 न्यायाधीशांचा परमार्थामुळं संबंध. अरे खरा न्यायाधीश तर त्याचंही म्हणणं होतं, आम्ही एकदा चर्चा केली, खरा न्यायाधीश हा परमार्थिक व्हायलाच पाहिजे, पण त्याला ते संस्कार तराजूसारखे होतात ना, खरी बाजू काय खोटी बाजू काय. ज्याला दुसऱ्याच्या बाबतीत खरं खोटं कळायला लागतं त्याला आपल्या बाबतीत कळावंच लागेल, आणि ज्याला आपल्या बाबतीत खरं खोटं कळायला लागलं तो परमार्थिक व्हायलाच पाहिजे असं आहे. कारण परमार्थ सत्य आहे आणि व्यवहार असत्य आहे, हे तर सिद्ध आहे की नाही. ते प्रवचनकार असल्यामुळे त्यांची आमची या विषयावर चर्चा झाली. कितीतरी न्यायाधीश
वस्तुस्थितीनं सत्यासत्य विवेकाच्या आधारानं जर न्याय देऊ लागले तर त्यांना आपोआप सत्याची रुची आणि असत्याचा वीट आल्याशिवाय राहणार नाही आणि ते पारमार्थिक झाल्याशिवाय राहणार नाही. तर हा जसा भाग आहे तर या पद्धतीमध्ये आपण लक्षात घ्या कशाला महत्त्व द्यायचं. कायदेशीर बरोबर आहे आमचा विजय झाला हे नाही, धर्मशास्त्र न्याय काय सांगतं हा प्रत्येक तुमच्या स्वतःच्या जवळ आहे बरं का तो न्याय. धर्मशास्त्राच्या न्यायाला तुम्हाला स्वतःला ट्रेन केलेलं आहे. पूर्वी तर घराघरामध्ये धर्मन्यायाचे नीतिसूत्राचे वाडवडलार्जित परंपरेनं आलेले संस्कार होते. ते एवढ्याशा पोराला शिकवलं जात होतं. खोटं बोलणं बरं का, देव कान कापतो. आता त्याला ती बाकी अन्यायाच्या बाकी परिणाम त्याला कळणे इतकं नसतं. त्याला खरं काय शास्त्राने होतं, पण आपण त्याला ही भीती दाखवतो आणि त्या भीतीचा त्या लहान वयात उपयोग होतो. आणि त्यामुळं खरं बोललं पाहिजे, खोटं बोलू नये हा धर्मसंस्कार पूर्वी लहानपणी त्याच्यावर होत होता. भले भाषा थोडीशी बदलून असेल, देव कान कापतो ही भाषा काय लहान मुलाला फक्त कळावं या अर्थ नाही, त्याचा अर्थ काय देव कान कापतो असं नाही, पण न्याय अन्याय कळावा आणि त्याच्या मनात न्यायाचा संस्कार व्हावा, धर्मनीतीचा संस्कार व्हावा हा त्याच्या पाठीमागचा हेतू असतो. शपथ घेण्याचा संस्कार आणि देवाच्या दरबारात लहान पूर्वी जसं तितका विश्वास असणाऱ्यांना तसे अनुभव पण आलेले लक्षात घ्या. आता नाही, आता येऊ शकत नाही, पण भीती नरक सत्य आहेत पण इथं दिसत नाहीत, पण नरकाची भीती मानून लोक पाप करत नसत. अरे शपथीनं सुद्धा ब्याहायचे लहान मुलं, सरळ मुलं ब्याहायचे की आईची शपथ घेतली जर मी खोटं बोललो तर माझी आई मरून जाईल, इतकी लहानपणी भोळी भाळी सरळ भावना होती. तर मोठ्या लोकांनी हे धर्मनीतीचे नियम कोणत्या का होईना वेगवेगळ्या प्रकारानं आपल्या परंपरेनं आपल्या वंशामध्ये रुजवण्याचा प्रकार कलियुग येईपर्यंत, कलियुग आल्यावर सुद्धा 200 वर्ष 400 वर्ष 2000 इतका काळ तो सगळा प्रकार, आज 5000पैकी खरं ते संस्कार सुटायला 200-500 वर्ष जास्त वेगाने सुटले नाहीत. तोपर्यंत हे सगळे संस्कार घराघरामध्ये म्हणजे जसं एखादं डीड असावं तसं घराघरात हे कायदे धर्मकायदे सांभाळले जात होते, त्याचा प्रचार होता. आणि धर्मकायदे निर्माण करणारे फार मोठे म्हणून शास्त्राला फार महत्त्व बरं का. शास्त्राला पाप हे प्रमाण का धरायचं, ते स्वतः आचार संपन्न होते, आधी केले मग सांगितले. या यादीतले संत ऋषी मुनी त्याने असं कधीच केलं नाही आत्ताच्यासारखं. आत्ताचे स्वार्थानं कायदे होतात, पूर्वी 100% निस्वार्थी लोक कायदे बनवत असत. आता तुमची मतं एकाग्र करण्याकरता पॅकेज टाकायचे, तुम्हाला आकृष्ट करण्याकरता याचं कर्ज सोड त्याचं कर्ज सोड, महिलांना इस्टेटीत हक्क दे, हे सगळे कायदे स्वार्थापोटी या सगळ्या मंडळीनं केले. आणि त्यामुळं कायद्याला अजिबात पारमार्थिकदृष्ट्या महत्त्व नाही. कायद्याची निर्मितीच ही स्वार्थापोटी हल्ली होऊन राहिली. हल्लीच्या काळात कायद्यांचे आकडे वाढत चालले, दरवर्षी काही ना काही कायदे पास होतातच, पण त्याच्या पाठीमागं सगळं राजकारण असतं, याच्यापेक्षा काही नाही. मग तो महिलांना पोटगी देण्याचा असो, महिलांना आरक्षण देण्याचा असो, लहान मुलाला खाण्याबद्दलचे काही असोत, या सगळ्या पाठीमागं वेगवेगळं राजकारण, वेगवेगळं स्वार्थ, लोक एकमेकाकडे ओढण्याचे प्रकार, असे सगळे स्वार्थ तुम्हाला दिसून येतील. त्या तपशिलामध्ये किती घुसलं तरी काय त्याचा फायदा नाही, म्हणून ते सगळं कार्यकारण भावासहित मी तुम्हाला सांगत नाही.
फक्त मला एकच सांगायचं आहे की नीतीला किंवा पापाच्या बाबतीत परधन ठरवण्याला कायदा नुसता ठेवायचा नाही. कायदा ज्याला स्वधन ठरविल ते सुद्धा परधन असेल, कायदा ज्याला परधन ठरविल ते सुद्धा स्वधन असेल. कायदा खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं करो, म्हणून त्याला शास्त्र महत्त्वाचं. म्हणून तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्य अकार्य व्यवस्थितौ ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तम कर्म कर्तुर्मिहारसे. तर शास्त्रानुशासित कर्मव्यवस्था हे व्याख्या ठरवायला सुद्धा कारणीभूत आहे. परदारा, परधन, परनिंदा, परपीडन यामध्ये परधन ठरवताना आपल्याला परधनाची भाषा ही बुद्धीवर निर्णय करण्याची नाही, कायद्यावर निर्णय करण्याची नाही, तर शास्त्रानं निर्णय करण्याची भाषा आहे, हे आपण लक्षात ठेवा. तेव्हा शास्त्रानं निर्णय करून हा परधन ठरवायचा आहे. म्हणून परधन शब्द एवढा भाषा करून समजत नाही. परधन शब्दाकरता थोडासा अधिक बारीक भाग आपल्याला पाहावा लागेल. आजच्या प्रवचन वेळेमध्ये आपण परधनाचा पूर्ण विचार करू शकलो नाही. जसं परदारागमन या विषयावर आपण 2-3 दिवस बोललो, तसं परधन या विषयावर सुद्धा आजच्या एका प्रवचनाच्या दिलेल्या टाईममध्ये सगळं संपणार नाही. तो उरलेला जो परधन शब्दाचा विचार आहे, पण त्याला काय मीटर ठेवायचं हे मी तुम्हाला सांगितलं. परधनाचं व्याख्या कायदा ठरवणार नाही, परधनाचं व्याख्या तुमची बुद्धी ठरवणार नाही, परधनाची व्याख्या ठरवणारं शास्त्र आहे. एवढा एक सिद्धांत आजच्या याच्यात लक्षात घ्या. आणि मग ते परधन ठरवल्यावर अपहार किती पद्धतीनं होतो वगैरे चर्चा जी आहे ती यथाकाल यथाक्रम आपण रोजच्या चिंतनामध्ये, कारण फार सांगितलं तर पुढचं पाठ मागचं सपाट होतं. पहाटेची वेळ फ्रेश, त्यावेळी थोडं पण थोडे आणि निरे म्हणतात तसं थोडं थोडं शनै शनै रूपरमेत या धर्मातल्या एकेका शब्दाच्या व्याख्या हृदयात धारण करून आचरण करण्याच्या दृष्टीनं त्याचं प्रमाण, त्याचा विस्तार या अर्थानं आपण शनै शनै तो विस्तार पाहतो आहे. तर पाप या व्याख्येचा दुसरी व्याख्या आहे परधन अपहार. तर परधन आणि अपहार हे दोनच शब्द आहेत. जसं परदारा गमन हे 2 शब्द वर आहेत, तसं परधन अपहार याचं नाव पाप. तर याचा काही अँगल आज पाहिला, उरलेला अँगल आपण उद्याच्या चिंतनामध्ये पाहू. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. नाम भगवान की जय. जय जय श्री राधे.